नमस्कार, टॉक शो विथ प्रथमेश मध्ये तुमचं परत एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण परत एकदा जाणार आहोत ठाण्यात एका गोविंदा पथकाला भेट देणार आहोत. त्या पथकाचं नाव आहे मस्ती गोविंदा पथक. त्यांच्या कोचशी आज आपण थोडाफार संवाद घेणार आहोत. तर चला नमस्कार. सराव प्रारंभ झालाय तर काय सांगू? आज 11 जुलै 2026 हा सर्व प्रारंभाचा पहिला दिवस होता. युवन संग्राम मंडळ पुरस्कृत मत्स्यगुप्त गोविंदा पथक 13वं वर्ष यंदा. या मत्स्यगुप्त गोविंदा पथकाची खासियत सांगायची झाली तर यावेळी आमचा 8 थरांचा पुन्हा एकदा मानस आहे. 0 अपघात गोविंदा आम्हाला खेळायचा आहे आणि या सगळ्या खेळाडूंच्या आपण हा 8 थरांचा मनोरा रचू शकलो. आणि येणाऱ्या पुढील वर्षांसाठी आपण अजून काही मुलांच्यानुसार थर वाढवण्याची रचना असू दे किंवा थर कमी म्हणजे थर वाढवण्याची रचनेकडेच आपण लक्ष देतो. दादा 16 वर्ष झाले, तुझा प्रवास कसा होता? सुरुवातीपासून मस्ती ग्रुप हे गोविंद पथकाचं नाव पडलं. असं हसत खेळत सुरू झालेला पहिल्या वर्षांचा प्रवास होता. आणि माझा प्रशिक्षक म्हणून सचिन डोंगरे या मुलाने 13 वर्षांच्या गोविंदासाठी पहिल्या वर्षी जी 40 मुलं जमवली, त्या 40 मुलांमध्ये 6 थरांचा या लहान मुलांमध्ये 6 थर लावले होते. आणि पहिल्या वर्षी काहीच बॅकअप नव्हतं आमच्याकडे. मुलांच्या पैशातून पैसे वगैरे जमा करून आम्ही टी-शर्ट्स वगैरे अशा सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या. आणि तसंच हा पुढे गोविंदा पुढे जाते. जसं जसं नवीन अनुभव येत आहेत आणि नवीन खेळाडू आपल्याकडे जॉईंट होतात. यंगस्टर लोक खूप आहेत आपल्याकडे आणि तसंच चांगला प्रवास होता. म्हणजे अच्छा, तर दादा किती वर्षापासून तुम्ही पथक सांभाळत आहे, तर मुलांचा सपोर्ट कसा होता? मुलांचा आपण बघितलंच असं सर्व प्रारंभ होता. इथे म्हणजे मैदान एवढं मोठं होतं की याच्यामध्ये जवळजवळ नंबर काउंट नाही देऊ शकत. पण खूप चांगला प्रतिसाद होता असतो मुलांना. आणि ज्यावेळी प्रॅक्टिसमध्ये पण मुलं प्रत्येकजण आपला कोणी जॉबला आहे, कोणी शाळेत आहे, कोणी कॉलेजला आहे, ही सगळी आपापली कामं निपटून पुन्हा ग्राउंडवर येऊन रोज नव्याने काही आपल्याला रचना करायची. माझ्यावर प्रवीणा प्रशिक्षक आहे, हा पण मला आयडिया देत असतो. माझ्यावर योगी आहे, जादू आहे आणि बरीच मंडळी आहेत. त्या मंडळीचा चांगला प्रतिसाद असतो. डाऊन टू अर्थ आणि चांगले आम्हाला समजून घेणारे किंवा आम्ही मस्तीही केली तरी आम्हाला चांगलंच मार्गदर्शन हे दाखवत. तर दादा 8 थर तर लागले, म्हणजे ठाण्यामध्ये 2 पथक तर झालेत 9 थरचे. तर यंदाच्या वर्षी मस्ती गोविंदा पथक 9 थर लावेल का? आणि मत्स्यगुप्त गोविंदा पथक हा नक्कीच प्रयत्न करेल 9 थरांसाठी. पण सगळ्यात आधी आम्ही सरावामध्ये जेवढे थर लावू तेवढ्याच थरांचा मनोरा आम्ही बाहेर रचण्याचा प्रयत्न करू. आम्हाला 0 अपघात गोविंदा खेळायचं आहे. धन्यवाद. थँक्यू.